डॉक्टर जी के जीवन को कई बार पढ़ने वाले ऐसे सभी स्वयंसेवक बंधुओं, डॉक्टर जी के विषय में हम जब से शाखा जाना शुरू किए कहीं ना कहीं सुनते रहे हैं और आज उनके विचारों के ऊपर आधारित यह पुस्तक का विमोचन भी हो रहा है। तो इस स्थिति में मैं सोचा कि उनके जीवन से ऐसे कुछ उदाहरण मैं प्रस्तुत करूं जिससे यह संघ विचार प्रारंभ कैसे हुआ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की जो गंगा बहने लगी वह कैसे बहने लगी, उसका उद्गम कैसा हुआ, उसके बारे में थोड़ा सा एक जिसको हम कहते हैं पीछे मुड़ करके देखना, जो लगा है उसको देखना आवश्यक है। दो घटनाएं डॉक्टर जी के जीवन की इस समय मुझे लगता है बताना आवश्यक है। नागपुर के महाराष्ट्र वर्तमान पत्र में एक समाचार छपा। वह समाचार ऐसा था कि एक आम सभा चल रही थी और उसमें बड़े प्रभावी वक्ता थे और बहुत अच्छी संख्या में लोग देशभक्ति के और अच्छे भाषण सुन रहे थे। अचानक वहाँ पर बहुत बड़ी भगदड़ हो गई। वास्तव में भगदड़ का कारण क्या था कि एक व्यक्ति, उसको अपने पैर में ऐसा लगा कि मेंढक जैसा कुछ है, तो वो खड़ा हो गया एकदम देखने के लिए और नीचे देखने लगा कि उसके पैर के नीचे क्या आया। लेकिन जब वो ऐसे खड़ा हुआ तो आसपास के 4-5 लोगों ने कहा कि सांप है क्या, सांप है क्या, और बाकी सब लोगों ने तो सांप है क्या के बजाय सांप सांप ऐसा बोलना शुरू किया। परिस्थिति क्या हुई, सब वहाँ से भागने लगे, चारों दिशाओं में दौड़ने लगे। कोई किसी दीवार पर चढ़कर कहीं कूद रहा है, कोई पैरों के नीचे दब गया। ऐसा उसमें महाराष्ट्र वर्तमान पत्र में ऐसा उस घटना का उल्लेख आता है। डॉक्टर जी उस समय नागपुर में नहीं थे, वो बाहर कहीं प्रवास पर थे। वहाँ से लौट करके आए तो उस सभा के आयोजकों से पूछा कि क्या घटना हुई थी, क्या हुआ था। तो उन्होंने सारी बातें बताई डॉक्टर जी को कि ऐसी ऐसी घटना हुई थी। तो डॉक्टर जी ने उस सभा के आयोजकों से कहा कि आपने यह सब रोकने का प्रयास क्यों नहीं किया, आप तो स्टेज पर थे, मंच पर थे, रोक सकते थे। तो उन्होंने डॉक्टर जी से कहा कि मैं अकेला क्या करता। यह शब्द जो है डॉक्टर जी के मन में कहीं बैठ गया। और एक ऐसी ही घटना है, मोहितेवाड़ी के पास से 6-7 हिंदू युवक जा रहे थे और सामने से 2 अन्य धर्म के व्यक्ति आ रहे थे। तो उन 2 में से एक एकदम जोर से बोला, चलो पीटो सालों को, ऐसा जोर से बोला। और ये 6-7 जो लोग थे वो वहाँ से भाग निकले। तो वहाँ से भागते हुए एक गुजर रहा था सड़क से, तो वहाँ डॉक्टर जी भी जा रहे थे। उन्होंने देखा, उसको पहचाना, उसको रोका, बोला अरे तुम कहाँ भाग रहे हो, क्यों भाग रहे हो। तो उसने बताई पूरी घटना कि हम 6-7 लोग थे और एक वो सामने से विधर्मी आया, उसने कहा मारो पीटो सालों को, और हम वहाँ से भागे। उन्होंने कहा अरे तुम तो 6-7 लोग थे, तुमने कुछ किया क्यों नहीं। तो उसने कहा कि मैं अकेला क्या करता। यह मैं अकेला क्या करता, पूरा इतना बड़ा हिंदू समाज जो साथ में रह रहा है, जिनका एक संस्कृति है, एक धर्म है, एक विचार हैं, सब कुछ एक होने के बाद में भी यह हिंदू समाज के मन में ऐसा विचार क्यों आता है कि मैं अकेला हूँ। और ऐसी बहुत सारी घटनाएं डॉक्टर जी के जीवन की हमें पता है। तो उन्होंने तय किया कि इन सारी देश में आने वाली समस्याओं का जो हल है वह है हिंदू समाज को संगठित करना चाहिए। और हमें पता है विजयादशमी के दिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का नाम तो नहीं था, लेकिन कुछ लोगों के साथ मिल करके उन्होंने ये संगठन का प्रारंभ करना शुरू किया। जैसी आज संघ की शाखा है वैसी कोई शाखा नहीं लगती थी। सारे युवा और बाल जो अखाड़ों में जाते थे, डॉक्टर जी ने उनकी सूची बनाई कि उसका नाम क्या है, उसकी उम्र क्या है, उसकी शिक्षा क्या हुई है,
और कौन सी व्यायामशाला में जाता है। तो डॉक्टर जी की जो बही जो बाद में मिली उसमें ऐसी पूरी उनके पास में सूची थी। ये जो थे वो संघ के पहले स्वयंसेवक थे, कोई शाखा का एक स्थान नहीं था, सब अपनी अपनी व्यायामशाला में जाते थे, अपना व्यायाम करते थे। लेकिन रविवार के दिन इतवारी दरवाज़ा के प्राइमरी जो वहाँ पर स्कूल था वहाँ पर सभी ये मिलते थे और वहाँ पर कुछ न कुछ सैनिक शिक्षण ऐसा कुछ, उसको राजकीय वर्ग कहते थे और जो आते थे उनको सभासद कहते थे। तो ऐसे सभी हर रविवार को मिलते थे, उनका सैनिक का प्रशिक्षण होता था, बीच में कुछ अच्छे वक्ता थे, तो वो अलग अलग विषय लेकर के अपने धर्म के बारे में, समाज के बारे में, संगठन की आवश्यकता के बारे में बातें करते थे। ऐसा संघ का स्वरूप था। तो धीरे धीरे ऐसा लगा कि ये सभी अलग अलग व्यायामशालाओं में जाते हैं, तो क्यों ना एक नई व्यायामशाला बनाएं जिसमें सभी स्वयंसेवक आएँ और खेलेंगे, अपना व्यायाम करेंगे। तो एक व्यायामशाला जो है वहाँ पर प्रारंभ हो गई, महाराष्ट्र व्यायामशाला और एक प्रताप अखाड़ा। ऐसे दो व्यायामशालाओं में स्वयंसेवक जो उस समय जो संघ के सभासद थे वो जाने लगे। वहाँ पर भी कुछ ना कुछ बात से आपस में उनमें कभी कभी वैमनस्य भी होता था, लेकिन इस तरह से संघ का काम प्रारंभ होना शुरू हो गया था। कोई भी नया स्वयंसेवक जब इन व्यायामशाला में आता था तो उस समय की ऐसी प्रथा थी कि कम से कम 2 पुराने स्वयंसेवक जिसका उसका परिचय है वो बताएंगे कि हाँ हम इसको जानते हैं, तो उसको शाखा में आने की अनुमति मिलती थी। लेकिन फिर भी लगातार उसी समय अनुमति नहीं मिलती थी। उसकी भेंट डॉक्टर जी से होती थी और डॉक्टर जी के घर पर वो उनको लेकर के जाते थे और डॉक्टर जी उनसे बातें करते थे। क्या प्रश्न पूछते थे? संघ में क्यों आना चाहते हो? कल यदि संघ के विचारों से मतभेद हो गया तो क्या करोगे? उस समय लाठी सिखाना शुरू किया था, तो लाठी सीखने की इच्छा क्यों हो रही है? अपने साथ और कितने तरुण ला सकते हो? और ऐसे सामान्य उस समय की जो परिस्थितियां उसके ऊपर डॉक्टर जी उनसे चर्चा करते थे। नया नया संगठन का प्रारंभ हो रहा था। हर एक स्वयंसेवक जो जुड़ रहा है उसका बैकग्राउंड क्या है, उसकी मानसिक स्थिति क्या है। कोई उसको पूछे कि तुम डॉक्टर हेडगेवार से मिले हो और उनका ऐसा पुराना इतिहास है देश के प्रति समर्पण का, जेल जा चुके हैं, तो उनसे क्यों मिलने गए, तो उनके विचारों में दृढ़ता कितनी है, डॉक्टर जी यह सब जानने का प्रयास करते थे। लेकिन जो लोग मिलने आते थे वो शाखा में क्यों जुड़ जाते थे उसके बारे में ऐसा बताते हैं कि जब ये सारी चर्चा होने के बाद वो जाने लगते थे तो डॉक्टर जी उसके कंधे पर हाथ रखते थे और मृदु हास्य में पूछते थे, फिर कब आओगे वापस मिलने के लिए। और जो यहाँ से जो व्यक्ति उनसे मिल कर के जाता था उसके मन में वो जो सारी पुरानी चर्चा हो गई वह नहीं रहता था, उसके मन में यही प्रभाव रहता था कि कितनी आत्मीयता से इस व्यक्ति ने हमको फिर से पूछा है कि फिर कब आओगे, और वो उसके लिए फिर से मुड़ मुड़ करके आते थे और शाखा में आना, संघ में आना प्रारंभ करते थे। तो इस तरह से धीरे धीरे संघ का कार्य बढ़ते गया। एक आखिरी प्रसंग और बता करके मैं अपना विषय समाप्त करूंगा। जब इस तरह ही छोटा मोटा कार्य चल रहा था तो नागपुर में रामटेक के पास में एक मेला लगता था। तो डॉक्टर जी के मन में ऐसा विचार आया कि ये मेले की व्यवस्था सारी पुलिस के पास में रहती है और उसकी ठीक से व्यवस्था नहीं होती है, तो इसमें क्यों ना अपने जो संघ में, शाखा में जो भी आने लगे हैं उनको जोड़ा जाए। तो 8 बजे से मेला प्रारंभ होता था, शाम को 5 बजे तक होता था। तो 8 बजे सभी गीत गाते हुए वहाँ पहुँचे और 8 से 5 तक उन्होंने सारी व्यवस्था को संभाला और बहुत ही अच्छी व्यवस्था संभालने के कारण उस मेले में आने वालों के लिए यह एक बड़ी चर्चा का विषय हो गया कि ऐसा एक संगठन बना है जिसमें इतना अच्छा अनुशासन है और वह इतनी अच्छी व्यवस्था कर सकते हैं। यह अपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का पहला कार्यक्रम था समाज से जुड़ने का। आज जब हम बात करते हैं संगठन श्रेणी, जागरण श्रेणी,
लेकिन संघ के प्रारंभ के समय में ही पहले 6 महीने में ही, ये जो रामटेक का जो था वो फरवरी मार्च की घटना थी और विजयादशमी में उत्सव के समय में संघ प्रारंभ हुआ था। पहले 5-6 महीने में ही स्वयं सेवकों के व्यक्ति निर्माण के साथ में समाज के लिए भी हमें काम करना है, यह विषय सबके सामने उन्होंने अपने उदाहरण के द्वारा प्रस्तुत किया। तो ऐसे जब हम डॉक्टर जी का चरित्र पढ़ते हैं तो ये छोटी छोटी घटनाओं से हमारे सामने वह एक पूरा विशाल दृश्य सामने आता है कि कैसे उन्होंने अपने जीवन में उदाहरणों के द्वारा स्वयंसेवकों का व्यक्ति निर्माण किया और उन्होंने आगे चल करके इतना बड़ा संगठन खड़ा किया है जो कि आज हमारे सामने 96 वर्ष पूरा कर रहा है। और जैसा उन्होंने बताया कि 2025 तक जब संघ के 100 वर्ष होंगे, यह इस तरह के अलग अलग ग्रंथ निकालने का विवेक का प्रयास चालू रहेगा। विवेक जो है बहुत ही धन्यवाद के पात्र हैं कि उन्होंने इस तरह का विषय चुना और सबके सामने संघ के विचारों को एक बार फिर से रखने का प्रयास किया। और इसके साथ ही मैं अपना वक्तव्य समाप्त करता हूँ। धन्यवाद। धन्यवाद सतीश जी। प्रमुख वक्तव्यापूर्वी भैयाजींच्या मार्गदर्शनापूर्वी एक वैयक्तिक गीत होईल आणि त्याच्यानंतर भैयाजींचं मार्गदर्शन होईल। वैयक्तिक गीतासाठी गायत्री दीदी। पूर्ण करेंगे हम सब के शव यह साधना तुम्हारी, आत्मदहन से राष्ट्र देव की आराधना तुम्हारी। पूर्ण करेंगे हम सब के शव यह साधना तुम्हारी। निश दिन तेरे ध्येय चिंतना, निश दिन तेरे ध्येय चिंतना, आकुल मन की तीव्र वेदना। निश दिन तेरे ध्येय चिंतना, आकुल मन की तीव्र वेदना। साक्षात्कार ध्येय का हो यह कामना तुम्हारी। पूर्ण करेंगे हम सब के शव वह साधना तुम्हारी। कोटि कोटि हम तेरे अनुचर, कोटि कोटि हम तेरे अनुचर, ध्येय मार्ग पर हुए अग्रसर। कोटि कोटि हम तेरे अनुचर, ध्येय मार्ग पर हुए अग्रसर। होगी पूर्ण सशक्त राष्ट्र की वह कल्पना तुम्हारी। पूर्ण करेंगे हम सब के शव वह साधना तुम्हारी। तुम सी ज्योति हृदय में पाए, तुम सी ज्योति हृदय में पाए, कोटि कोटि तुमसे हो जाए। तुम सी ज्योति हृदय में पाए, कोटि कोटि तुमसे हो जाए।
पूर्ण हो राष्ट्रदेव की, तभी पूर्ण हो राष्ट्रदेव की वह अर्चना तुम्हारी। पूर्ण करेंगे हम सब केशव वह साधना तुम्हारी। आत्महवन से राष्ट्र देव की आराधना तुम्हारी। पूर्ण करेंगे हम सब केशव वह साधना तुम्हारी, वह साधना तुम्हारी, वह साधना तुम्हारी। मंचावर उपस्थित कोकण प्रांताचे मान्यवर संघचालक डॉक्टर सतीशजी मोड, हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी पतंगे, दिलीपराव करंबेळकर, विवेकचा कार्यभार सांभाळणारे आणि प्रकाशन यशस्वी हो असे प्रयत्न करणारे सर्व इथे उपस्थित आणि तुम्ही आम्ही या सगळ्या प्रकाशनाचे लाभान्वित होणारे बंधू आणि भगिनी, आज एक योग आहे. जवळजवळ म्हणायचं कारण नाही, पण 81 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी पूजनीय डॉक्टर आमच्यातून गेले. तो आजचा दिवस आहे आणि म्हणून स्वाभाविकपणे त्यांच्या स्मृतीला पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतींना स्मरण करण्याची ही संधी आहे. कार्यक्रम ठरवताना कदाचित 21 जून असं काही कल्पनेत नसेल, पण काही योग असतात ते जुळून आलेले योग आहेत. परमपूजनीय डॉक्टरांच्या संदर्भामध्ये विचार करताना त्यांचं जीवन एखाद्या ग्रंथामध्ये, एखाद्या विशेषांकामध्ये सामावून घेण्याची शक्यता खूप कमी आहे. काही जरी केलं तरी काही ना काही अपूर्णता राहीलच. अपूर्णता राहणं हा दोष नाही, ते जीवनच इतकं मोठं आहे की आपण त्याला लिखित शब्दांच्या पानामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून जे झालं ते सर्वांग सुंदर आहे. मी परिपूर्ण शब्द मुद्दाम वापरत नाही, कारण पुष्कळ शिल्लक वाटणाऱ्यांना लक्षात येतं हे अजून आलेलं नाही, हे आलेलं नाही. ज्या स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडींचा उल्लेख रमेशजींनी केला, त्यांचं एक संस्मरण मला आठवतं. आम्ही पुष्कळ वेळा त्यांना भेटत असो काही ना काही कारणाने. एकदा बघितलं तर दत्तोपंत पूजनीय डॉक्टरांचं चरित्र त्यांच्या हातात होतं, ते वाचत होतं. आमच्यासारख्याच्या मनात प्रश्न आला की इतक्या वर्षानंतर या वयामध्ये, त्यांचं वय त्यावेळेला कमी नव्हतं, या वयामध्ये आणि पूजनीय डॉक्टरांचं चरित्र दत्तोपंत वाचतायत, तर माझ्यासारख्याने त्यांना प्रश्न विचारला की हे तर आपण पुष्कळ वेळा वाचलं असेल,
तरी तुम्ही आत्ता पुन्हा वाचताय, तेव्हा दत्तोपंतांचं जे उत्तर होतं ते या कार्यक्रमाला धरून आहे असं मला वाटतं. त्यांनी म्हटलं की मी जितक्या वेळा वाचलं त्यावेळेला प्रत्येक वेळी मला एक नवीन दृष्टिकोन त्याच्यातून मिळालेला आहे. नवीन दृष्टिकोन मिळाला. मला असं वाटतं की पूजनीय डॉक्टरांच्या जीवनाचं स्मरण आपण जितकं करत जाऊ तितकं त्यांचं व्यक्तित्व आपल्या समोर येत राहील. पूजनीय डॉक्टरांच्या जीवनाचे जर 3 भाग करायचे म्हटले तर एक त्यांचं व्यक्तिमत्व आहे, व्यक्तित्व आहे. पण डॉक्टरांचं जीवन तिथे संपत नाही. त्याच्या पुढचं आहे की त्यांचं या समाजासाठी, देशासाठी काही करण्याचं जे काम आहे तसं एक कर्तृत्व आहे त्यांचं. आणि त्याच्याही पुढे जाऊन एक अघोषित या देशाचं नेतृत्व आहे. देशाचे महान नेत्यांमध्ये कदाचित त्यांचं नाव कोणी घेणार नाही, पण नेतृत्व आहे. कोणी मानतं की न मानतं त्याच्याशी काही संबंध नाही. अनेकांच्या अंत्ययात्रेला लाखोची गर्दी होते, पण आज जर त्यांना विचारलं की ते कसे होते तर सांगणारे फार कमी लोक मिळतात. पूजनीय डॉक्टरांच्या अंत्ययात्रेला फार थोडे लोक होते, पण त्यांचं जीवन अनुसरण करणारे करोडोच्या संख्येने आज लोक आहेत. माणसाचं मूल्यांकन कशाचं, किती गर्दी आहे, भाषणाला किती लोक येत आहेत, किती लोक जय जयकार करत आहेत, हे एखाद्या व्यक्तीचं मूल्यांकन हे अगदी शब्द कदाचित थोडासा गैर वाटेल पण अत्यंत निम्न स्तराचं मूल्यांकन आहे. त्या कसोटीवरती कदाचित पूजनीय डॉक्टरांचं जीवन नाही आहे. तिचं वर्णन करताना म्हटलं की जन्मजात देशभक्त, म्हणजे त्यांना देशभक्तीचा कोणी धडा शिकवला नाही. मग हे प्रगटीकरण त्या त्या वयानुसार त्यांच्या जीवनामध्ये झालेलं आहे. फक्त लहानपणी मिठाईचं पुडा फेकून दिला असेल किंवा थोडं मोठं वय झाल्यानंतर नागपूरच्या किल्ल्यावरती फडकणारा युनियन जॅक काढून टाकला पाहिजे असा विचार मनामध्ये आला असेल, किंवा आपल्या सवंगड्यांना घेऊन वंदे मातरम म्हणून इंग्रज अधिकाऱ्याचं स्वागत करावं, इंग्रजी प्रशासकीय अधिकाऱ्याचं असा विचार असेल, किंवा त्याच्याही पुढे जाऊन मला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं तर त्यांनी कलकत्ता निवडण्यामागचं काही कारण असतं. आणि म्हणून ही जी एक देशभक्तीची जी एक देशभक्तीचा जो भाव आहे तो त्यांच्या वयानुसार प्रकट होत गेलेला आहे. आणि म्हणून जन्मजात हे पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणतरी म्हटलं की तुम्ही काही पूजा वगैरे करता का. साधारणपणे हिंदू म्हटलं की काहीतरी पूजा अर्चा असं डोळ्यासमोर एक चित्र आहे. ते आमच्या विरोधकांनी तसं चित्रित केलेलंही आहे. तेवढंच केवळ नाही, ते एक भाग आहे. तर म्हटलं की पूजा वगैरे करता की नाही, पण नाही करत. मग तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही दवाखाना सुरू नाही केलं, नाही केलं. मग ते म्हणाले की या जीवनामध्ये स्वतःसाठी मी काही करायचं नाही हाच माझा संकल्प आहे. स्वतःसाठी काही करायचं नाही. त्यामुळे पूजा आहे स्वतःसाठी आहे, प्रॅक्टिस आहे डॉक्टर म्हणून करायचं आहे, पैसे कमवायसाठी स्वतःसाठी आहे. त्यामुळे स्वतःसाठी मी काहीही या जन्मात करायचं नाही असं ठरवलं असल्यामुळे मी नाही करत. असे कितीतरी प्रसंग आहेत की ज्याच्यातून त्या व्यक्तित्वाचं एक वेगळ्या प्रकारचं दर्शन समाजाला होतं किंवा आम्हाला होतं.
फार आकर्षक व्यक्तिमत्व होतं असं नाही, फोटो वगैरे खूप चांगले असतात, तर ते चित्रकाराचं कौशल्य आहे. पण ज्यांनी कोणी पूजनीय डॉक्टरांना बघितलं त्यांना काय तसं आकर्षक व्यक्तिमत्व नाही आहे. चेहऱ्यावर देवीचे डाग आहेत, शरीर थोडंसं स्थूलकडे ते झुकलेलं आहे, ओजस्वी काही भाषण घणाघाती भाषण करतायत असं नाही आहे. पण आहे काय मग? तर असं बाह्य रूपाने लोकांना आकर्षित करावं आणि आपल्याशी बांधून ठेवावं असं प्रचलित जे नापदंड आहेत त्या कुठल्याही नापदंडांवरती पूजनीय डॉक्टरांच्या जीवनाचं आकलन करताच येणार नाही. जेव्हा ते डॉक्टरहून जेव्हा परत आले आणि संघाचं काम सुरू करायचं आहे ठरवलं, तर मोठे लोक विद्वान लोक त्यांना भेटले. पण विद्वान लोकांचं एक वैशिष्ट्य असतं की ते कुठल्याही गोष्टीचा विरोध करत नाहीत आणि सक्रिय पाठिंबा पण देत नाहीत. इथे बसलेल्या विद्वानांबद्दल मला नाही म्हणायचं काही, इथे आलेत म्हणजे ते सक्रियच आहेत असं आहे. पण साधारणपणे प्रसंग अनुभव काय आहे, आणि म्हणून डॉक्टरांनी तो अनुभव आला. त्या काळामध्ये पुष्कळ लोक हिंदू समाजाचे प्रश्न ऐकायचे, चर्चा करायचे, काहीतरी केलं पाहिजे म्हणायचे, पण प्रत्यक्षात कोणी आले नाही बरोबर. आणि म्हणून पूजनीय डॉक्टरांनी लहान मुलांना घेऊन कामाचा प्रारंभ केला. हे आपण ऐकतो. आपण नागपूरच्या रस्त्यानी 8-10 मुलांचा घोळका घेऊन रस्त्यावरती चेष्टा मस्करी करत करत चालणारे डॉक्टर नागपूरकरांनी बघितले. चर्चा काय चालायची आपसामध्ये, कुजबूज काय की इतका चांगला माणूस आहे, डॉक्टर आहे, पण वेळ लागला आहे म्हणून आपलं वय विसरून लहान मुलांच्या बरोबर नाही. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या शिक्षणाच्या आणि आपल्या प्रतिष्ठेच्या एवढा प्रभावात असतो की त्याला खाली येताच येत नाही. आणि जेव्हा पूजनीय डॉक्टरांना वाटलं की जे मला काम करायचं आहे ते काम करण्याकरता मला खाली जावं लागेल, ती तयारी. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व पूजनीय डॉक्टरांचं. पण पुढच्या काळामध्ये जे होत गेलं, विकसित होत गेलं, आम्ही बघत गेलो, आणि शेवटी म्हणावं असं वाटलं की ते एक युगद्रष्टा आहे, ज्यांना काही पाठीमागचं काही हजारो वर्षाचं दिसतं आणि पुढच्या 1000 वर्षाचा वेध घेता येतो, त्यालाच युगद्रष्टा म्हटलं. आणि म्हणून अशा प्रकारची एक व्यक्तित्वाचा परिचय आम्हाला अनेकांना अल्प स्वल्प स्वरूपामध्ये होतच असतो काही ना काही निमित्ताने. पण पूजनीय डॉक्टरांचं जीवन हे त्याच्यावरती कोणी PhD करावी, त्याचं कोणी अध्ययन करावं याच्यापेक्षा सुद्धा त्यांच्या जीवनाचं अनुसरण करावं, यात त्यांच्या जीवनाची सार्थकता आहे आणि त्यात डॉक्टर यशस्वी आहेत. गीताच्या पंक्तीमध्ये म्हटलं की तुझे तेज अंगी शतांश जरी उजाडून देऊ दिशा दाही दाही, असे म्हणणारे म्हणजे इतकं तेजस्वी व्यक्तिमत्व आहे. अंशाने जरी आमच्यामध्ये उतरला तो भाव आम्ही करू शकतो. कुठल्यातरी पुढच्या एका गीतामध्ये म्हटलं की कोटिश साधक खडे हैं हव्यले सर्वस्व अपना. ही काय सिद्धांत वाचून झाली? करोडोच्या संख्येने लोक आपलं जीवन अशा प्रकारच्या निस्वार्थपणे प्रामाणिकपणे सर्व प्रकारचे परिश्रम करून प्रतिकूलतेवरती मात करत चालले. आज काही यज्ञामध्ये प्रत्यक्ष आहुती द्यावी लागत नाही आहे, पण आजच्या सगळ्या अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन त्याला जोडून घेणं हे कुठल्याही यज्ञातल्या
पवित्र आहुतीपेक्षा कमी नाही. म्हणून कोटीश साधक खडे है, हव्यले सर्वस्व आपण. हजारो लाखो स्वयंसेवक की कुठल्याही प्रकारच्या व्यक्तिगत लाभ हानीचा विचार न करता त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालतात. जीवनाच्या शेवटपर्यंत चालण्याचा संकल्प करून चालतात. ही जी संपदा आहे ना, ही पूजनीय डॉक्टरांची ही जी एक मानव संपदा आहे ती त्यांनी निर्माण केलेली आहे. पुष्कळ एकूण कार्यांचा विचार करताना, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा विचार करताना त्यांनी सांगितलं की हे सगळं असं करायला पाहिजे, हिंदू समाजाला संघटित केलं पाहिजे, हिंदू समाजाला जागृत केलं पाहिजे. काय विचारलं कोण करणार आहे? तेव्हा त्या भरलेल्या सभेमध्ये उभं राहून त्यांनी म्हटलं की मी करणार आहे. मी डॉक्टर केशव बळीराम मेडकेवर सांगतो की मी हे करणार आहे. तुम्ही येता का बरोबर, तुम्ही येता का, तुम्ही आला तर बरं होईल वगैरे, अशा ज्याला म्हणता येईल की रडक्या सुरामध्ये त्यांनी कोणाला आव्हान केलेलं नाही. मी करणार आहे, तुम्हाला यायचं असेल तुम्ही या बरोबर. लोक चालले. एखाद्या गोष्टीचं जेव्हा अशा प्रकारचं काम चालतं त्यावेळेला एक अंतःकरणामध्ये आपल्या विचारांबद्दल, आपल्या कल्पनेबद्दल एक आत्मविश्वास व्यक्तीच्या मनामध्ये असावा लागतो. त्याशिवाय नाही होत कामाशी. बघतो बा, प्रयोग करून बघू, यशस्वी झाला तर चांगलं आहे, नाही झाला तर ईश्वराची इच्छा, हे असली शब्द त्यांनी कधी वापरले नाहीत. बघू, अनुकूलता असेल तर वाढेल, शेवटी देवाला काही चिंता आहे की नाही वगैरे, अशी शब्द नाही आहेत. आत्मविश्वास नाही. एका ठिकाणी कोणी म्हटलं की हे हिंदू राष्ट्र आहे, याचा पुरावा काय? तर म्हणे पुरावे वगैरे देण्याच्या भांगडीत मी पडत नाही. मी म्हणतो हिंदू राष्ट्र आहे म्हणून हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र हे तर्काने, बुद्धीने समजून घेण्याचा विषय नाही. हा हृदयातल्या, अंतःकरणातल्या विश्वासाचा विषय आहे की हो हिंदू राष्ट्र आहे. कोणी मानो की न मानो. अशा एका भूमिकेमध्ये जे राहिले त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे डॉक्टर हेडगेवार. साधारणपणे लोक, एखादी शक्ती उभी राहते तेव्हा कोणतरी समोर शत्रू असावं लागतं. पूजनीय डॉक्टरांनी प्रारंभापासून एक सकारात्मक चिंतन जे मांडलं, आम्ही कोणाच्या विरोधी नाही होत. आम्ही कोणाच्या विरोधी नाही, आमचाही कोणी विरोधी नाही. आम्ही कोणाच्या विरोधी नाही. मग हिंदू हिंदू करणार तर मुसलमानांचं काय होईल? ते हे उत्तर त्याच्या भांगडीत नाही पडले. ख्रिश्चनांचं काय होईल? काय होईल ते होईल. आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदू संघटित होणार आहोत. हे करता मुसलमान आहेत म्हणून आम्ही करतो आहोत, ख्रिश्चन आहे म्हणून आम्ही करतो आहोत, असं नाही आहे. आम्हाला वाटतं की हा समाज शक्तिशाली असला पाहिजे, स्वतःच्या आत्मरक्षणाकरता आवश्यक आहे. आणि मग शेवटी पुढे तिने असं म्हटलं की हे हिंदू राष्ट्र आहे, ते हिंदू राष्ट्र तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत जगाच्या या पृष्ठभूमीवर एक हिंदू शिल्लक आहे, तोपर्यंत हे हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना जनसंख्येच्या शक्तीवरती, बळावरती, संख्येवरती अवलंबून नाही आहे. राष्ट्राची कल्पनाच वेगळी आहे. एक विचारांना वेगळ्या प्रकारची दिशा दिली. आणि म्हणून एका अशा आत्मविश्वासाने उभे राहिले. 1939 सालची घटना असावी. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पूजनीय डॉक्टर एका मंचावरती आहेत. पुण्यातला कार्यक्रम होता काही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं भाषण झालं. ते म्हणाले की आम्ही घणाघाती भाषण करतो. सावरकरांची ती एक होतीच, प्रतिभा होती, क्षमता होती, एक शैली पण होती.
पण म्हणे आमचं जे भाषण आहे ते धो धो पावसासारखं आहे. जेव्हा धुवाधार पाऊस पडतो त्यावेळेला पाणी पडतं आणि वाहून जातं. आणि त्यांनी पुढे म्हटलं की हे जे डॉक्टर हेडगेवर बसलेत म्हणे इथे, त्यांचं जे भाषण आहे ते भीज पावसासारखं आहे, थेंब 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 गळत जातं, तेच पाणी मुरतं, आमच्यासारख्यांचं पाणी वाहून जातं. तर हे म्हणताना सावरकरांचंही मोठेपण आहे आणि डॉक्टरांचं यथार्थ वर्णन आहे. म्हणून असे समाजामध्ये अशी जेव्हा काही कामं उभी राहतात, हे आंदोलन नाही, जनजागरण नाही. एखादं छोटं मोठं लक्ष डोळ्यासमोर ठेवून ते प्राप्त करायचं आहे आणि उद्या संघटन विसर्जित करायचं आहे असं नाही आहे. छोट्या संकुचित गोष्टींचं आव्हान करून लोकांना गोळा करणं हे अत्यंत सोपं आहे. त्याला की फार परिश्रम करावे लागत नाहीत. त्याला फार परिश्रम करावे. एखादी घोषणा करा, एखादा नारा द्या, एखादा काहीतरी आंदोलनाचा कार्यक्रम द्या, यशस्वी होईल. पण एक त्या देशाच्या भवितव्यावरती दूरगामी परिणाम करणारं काम जर काही उभं करायचं असेल तर ते असं आंदोलन वगैरे करून नाही. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं कोणी मूल्यांकन करतं, इतकी वर्ष झाली तुम्ही अजून काहीच केलं नाही, तुम्ही इतकेच पोचलात, असं लोक आम्हाला विचारतात. म्हटलं तुमच्या गणितामध्ये आम्ही मागे आहोत, आमच्या गणितामध्ये आम्ही खूप पुढे आहोत. कारण तुमचं आणि आमचं गणित करण्याची पद्धतच वेगळी आहे. त्याला काय करणार. एखादा विचार रुजवायचा, एखादा विचार सोडायचा, एक अंतर आहे. एखादा विचार समाजामध्ये सोडून देणं सोपं आहे, पण एखादा विचार जर रुजवायचा असेल तर तो रुजवण्याकरता एक जी अंतःकरणाची, मनाची, व्यक्तित्वाची जी मशागत करावी लागते ना, ती मशागत केल्यानेच तो विचार रुजत असतो. आणि म्हणून पहिल्यापासून आम्ही कोणाच्या विरोधी नाही, अत्यंत एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम सुरू झालं. पॉझिटिव्ह अप्रोच आहे, पॉझिटिव्ह अप्रोच. आणि म्हणून कोणी असतं इथे, कोणी म्हटलं की मोगल राजे आले म्हणून आम्हाला हे करावं लागतंय वगैरे. त्यामुळे मोगल नसते, ख्रिश्चन नसते, नक्षलवादी नसते, कम्युनिस्ट नसते, चर्च नसतं, तरीसुद्धा हे काम करावंच लागलं असतं. हे काम करावंच लागलं असतं. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं ज्याला कोणाला नीट समजून घ्यायचं आहे त्यांनी पूजनीय डॉक्टरांचं जीवन अनुभवण्याची, अध्ययन करण्याची आवश्यकता आहे. संख्यात्मक आहे, किती प्रांत आहे, किती जिल्ह्यामध्ये आहेत, तुमच्या शाखा किती आहेत, तुमचे स्वयंसेवक किती आहेत, हे एक मूल्यांकनाचं एक मापदंड असू शकतो, पण तो काही परिपूर्ण नाही. पूजनीय डॉक्टरांच्या कल्पनेमध्ये जेव्हा कधी आलं असेल की इथे महापुरुषांच्या मालिकेची कमतरता नाही राहिलेली कधी देशामध्ये. असंख्य महापुरुष येत राहिलेत, समाजाला जागृत करत राहिले, संस्कारित करण्याची व्यवस्था निर्माण करत राहिले. आणि म्हणून हिंदू म्हणून आज शिल्लक आहेत, नाही तर हिंदू केव्हा संपले असते. तर तुमचं आमचं भाग्य आहे की या देशामध्ये हजारो वर्षाची एक परंपरा राहिली की त्या परंपरेमुळे आज हिंदू म्हणून करता तुम्ही आम्ही शिल्लक राहिलो. मग ते संत, संन्यासी, मठ, आश्रम चालवणारे लोक असतील किंवा प्रसंगामध्ये शस्त्र हातामध्ये घेऊन पुरुषार्थाच्या बळावरती आलेल्या शत्रूंना थोपवलं असेल किंवा परतवून लावलं असेल. समाजामध्ये होणारे विविध प्रकारचे काही दोष निर्माण होतात, त्या दोष निर्मूलनाकरता समाज जागरणाचे कामं करणारी समाजसुधारकांची मालिका आमच्या देशाला लाभली. असे सर्व प्रकारचे प्रयत्न वारंवार होत राहिले.
आणि मग ज्या वेळेला पूजनीय डॉक्टरांनी आपल्या कामाची कल्पना माहिती तेव्हा त्यांनी म्हटलं की मला नवीन काही करायचं नाही. एका या नवीन काही करायचं नाही आहे या वाक्याबरोबरच शेकडो वर्षापासून या देशामध्ये जे प्रयत्न चालू राहिले समाज जागरणाचे, त्या प्रयत्नामध्ये हे आपलं संघाचं काम जोडून दिलं. हे जे प्रयत्न चालू होते त्या प्रयत्नांचं वर्तमान काळातलं नावच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. हे सामूहिक प्रयत्न आहेत. आणि म्हणून एका अर्थाने काही कर्तृत्व आहे, काही व्यक्तित्व आहे, त्याचं एक आपण दृश्य बघतो. संघाची अनेक प्रकारची वैशिष्ट्य आहे. मी त्या सगळ्यांमध्ये काही जाणार नाही, वेळेची मर्यादा आहे काही ना काही, त्यामुळे थोडक्यात अनेक कल्पनांना पूजनीय डॉक्टरांनी धक्के दिलेले दिलेत. समाजामध्ये संघटन हे पुष्कळ लोक करतात. व्यापाऱ्यांचं संघटन, जातीचं संघटन, संप्रदायांचं संघटन असं आहेत ना. पण पूजनीय डॉक्टरांनी कल्पना मांडतानाच म्हटलेलं आहे की हिंदू समाजाच्या मध्ये एक अशी टोळी तयार करायची आहे की ती नेहमी जागरणाचं काम करेल, संरक्षणाचं काम करेल, वेळ प्रसंगी अडीअडचणीला उभे राहतील. जसे होमगार्ड असतात, जसे पोलीस असतात, जसे फायर ब्रिगेडचे लोक असतात, जसे अन्य काही असतात, तशी एक संघाची पण टोळी समाजामध्ये कायम काम करणारी राहिली पाहिजे असं नाही. आणि म्हणून जेव्हा त्यांना कोणी एखाद्या ठिकाणी दंगाची शक्यता निर्माण झाली तेव्हा ते डॉक्टरांना भेटायला आले. म्हणाले की आमच्या इथे जरा गडबड आहे, या उत्सवामध्ये काही दंगा होण्याची शक्यता आहे, तुमच्या सगळ्या स्वयंसेवकांना पाठवा. पूजनीय डॉक्टरांचं उत्तर तर मी कोणाला पाठवणार नाही. कशा करता तुम्ही संघटन करत? जर आमच्या अशा अडीअडचणीच्या वेळी संकटाच्यामुळे जर तुमचे स्वयंसेवक येणार नसतील तर कशासाठी, मग काय करतील तुमचे स्वयंसेवक? पूजनीय डॉक्टरांचं उत्तर मोठं मजेदार आहे. ते म्हणजे मी सगळ्यांना बोलून सांगेन आपापल्या घरी ब्लँकेट घेऊन झोपा असे. म्हणजे येईल संकट, येईल समाज बघत राहील, कोणीतरी येऊन आमचं रक्षण करावं, ये रे बाबा आता आम्ही वाचव आम्हाला, ही अवस्था समाजाची ही जर बदलायची असेल तर असे समाजामध्ये वेगळ्या प्रकारचे लोक उभे करून चालणार नाही, तर सगळ्या समाजालाच असं काहीतरी उभं केलं पाहिजे तर होईल, तर प्रश्न दीर्घकाळाचे सुटतील. आणि म्हणून समाजामध्ये एक आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण संघटन असं RSS नाही आहे. ठीक आहे, आमच्या काही कामांमुळे अशी एक प्रतिमा लोकही निर्माण करतात. RSS वाले जरा वेगळे नाही आहेत कोणी, म्हणून एक शब्दप्रयोग वापरत असत आमच्याकडे. त्यामुळे तुमचे स्वयंसेवक किती आहेत? त्यांना उलटा प्रश्न विचारला, आजचे पाहिजे का भविष्यातले पाहिजेत? संघ हे मानतो की या देशातला प्रत्येक हिंदू, प्रत्येक देशभक्त हा संघाचा स्वयंसेवक आहे. कोणी आज शाखेत आलाय, कोणी उद्या येईल. संबंध समाज संघाचा स्वयंसेवक, समाजामध्ये स्वयंसेवक निर्माण नाही करायचे. पण हे एक स्वप्न आहे, हे एक लक्ष्य आहे, हे असं झालं पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं. त्यातूनच या देशाचे प्रश्न सुटणार आहेत असा एक विश्वास आहे. ते काम आणि म्हणून वेगळे पण काही नाही, समाजामध्ये वेगळे नाहीत. एक दल उभं करायचं आहे असं नाही, एक आयडेंटिटी घेऊन काही आम्हाला RSS उभं करायचं आहे नाही. पण संघाचे लोक जे मूल्यांकन करतात ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, त्यांच्या मुळामध्येच धारणा चुकीच्या असतील, म्हणजे कन्सेप्च्युअल जर काही चूक असेल तर त्याचे रिझल्ट पण चुकीचेच निघतात. गृहीतच तर काही धरलं असेल, त्या गृहीतच जर चूक आहे तर गणिताचं उत्तर बरोबर कसं निघेल? ते गृहीत काय आहे ते चूक आहे. की अशी माणसं उभी राहिली पाहिजेत समाजात, हे गृहीत, हे समाज उभा राहायला पाहिजे. आणि म्हणून संघाच्या सगळ्या संस्कारांमध्ये सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना है. समाजातले काही लोक
पुढे जातील असं नाही आणि मला म्हटलं मी की महापुरुषांची कमतरता नाही. आणि मग सर्वसामान्य माणूस महापुरुषांच्या प्रतिमा लावायच्या, त्यांचं पूजन करायचं, त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करायची, त्यातच धन्यता मानतो. जेव्हा विषय निघाला की देशासाठी मरणारे लोक तयार पाहिजे, पूजनीय डॉक्टरजींनी एकदम वेगळं मत मांडलं आहे. ते म्हणतात की देशासाठी मरणारे नाही, देशासाठी जगणारे लोक पाहिजेत. याचा अर्थ बलिदान देणं म्हणजे कमी महत्त्वाचं आहे असं नाही. पण आम्हाला रात्रंदिन कष्ट करून या देशाला उभं करायचं आहे. मरण्याचे प्रसंग फार कमी येतात, जगण्याचे प्रसंग जास्त आहेत. आणि म्हणून पूजनीय डॉक्टरांनी म्हटलंय की आपल्याला या देशामध्ये मरण्यापेक्षा देशासाठी जगणारे लोक उभे करायचे. आणि मग तो सर्व समाज जोपर्यंत असा होत नाही. आता देशभक्तीचं कॉन्ट्रॅक्ट आहे सध्या, असं वाटतं. देशभक्ती ही वर्षातून 2 वेळा प्रकट, 15 ऑगस्ट 26 जानेवारी. त्या दिवशी तुम्ही कुठेही जा, जय हिंद, वंदे मातरम, तिरंगा, मोठ्या मोठा तिरंगा झेंडा गाडीवरती घेऊन इकडून तिकडे फिरणारे लोक, जाल तिथे रेकॉर्डवरती देशभक्तीची गाणी. 16 ऑगस्टला काय, 26 जानेवारीला काय? तर देशभक्ती हा काही सोहळा आहे का, हा भाव आहे, हा विचार आहे, हा स्वभाव आहे. आणि म्हणून पूजनीय डॉक्टर म्हणतात की नाही, हे प्रासंगिक देशभक्ती उपयोगाची नाही. देशभक्तीचा संस्कार हा जीवनामध्ये कायम स्वरूपामध्ये रुजला पाहिजे, तर तो देश मोठा होईल. जोपर्यंत देशातल्या सर्वसामान्य माणसाचा विचार करण्याचा आणि व्यवहाराचा, देशभक्तीचा व्यवहार हा स्तर जोपर्यंत उंचावत नाही, तोपर्यंत संघासारख्या आणखीन किती जरी संघटना उभ्या राहिल्या, संघासारखे नाही म्हणजे बाह्यरूप हा गट आहे तो गट आहे अशाने होणार नाही. म्हणून संघाची जी कल्पना आहे की सर्व समाज असा बनत नाही तोपर्यंत आमचं काम पूर्ण होणार नाही. पूजनीय डॉक्टरांनी दुसरी एक कल्पना समोर, जे स्वयंसेवक म्हणतो आपण, संघाचं काम आहे स्वयंसेवक निर्माण करण्याचं काम. हे डॉक्टरांच्या एकूण आपल्या 1000 वर्षाच्या इतिहासांमध्ये पूजनीय डॉक्टरांचं जे काही योगदान आहे ते योगदान काय आहे, तर अशा प्रकारच्या एक व्यक्ती निर्माणाची कल्पना त्यांनी मांडली आणि अशा व्यक्ती निर्माणाची एक प्रक्रिया विकसित केली. कसे लोक पाहिजे देशाचं? त्यांनी म्हटलं की स्वयंप्रेरणेने करणारे लोक पाहिजेत, निस्वार्थपणे करणारे पाहिजेत. काय मिळेल आम्हाला, आम्ही हे करू, आम्हाला काय मिळेल? कुठल्याही प्रकारचं आकर्षण दाखवून, मोह दाखवून काही ना काही तुम्हाला मिळेल असं सांगून तुम्ही देशभक्तीचं आव्हान जे कराल ते अपयशीच राहील, ते अल्पायुषी राहील. फार जुनी घटना आहे. 1965 सालच्या युद्धाच्या काळामध्ये त्यावेळेला लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री, त्यावेळेला ते अमेरिकेचे छत्रीधारी सैनिक उतरायचे सीमेवरती. मग सरकारने आव्हान केलं की एक छत्रीधारी सैनिक जो आणून देईल त्यांना आम्ही 10,000 रुपये पुरस्कार देऊ. कल्पना काय वाईट, कोणालाही वाटेल हां चांगलं आहे. मग त्यावेळेला पूजनीय श्री गुरुजींनी असं म्हटलं की तुम्ही 10,000 द्यायला तयार झाला, तो आलेला पॅराशूटवाला जो माणूस आहे तो म्हणाले मी तुम्हाला 15,000 देतो, तो सोडून देईल ना. एखाद्या देशद्रोही शत्रूला पकडायचं ते त्याच्या देशभक्तीला आव्हान करू नये की त्याला काहीतरी तुला आम्ही हे देऊ ते देऊ असं करून करण्याची आवश्यकता. पण दुर्दैवाने अशी एक सवय, आम्हाला काय मिळेल, काहीतरी थोडं मिळालं पाहिजे. आणि मग संघाने म्हटलं की इथे सन्मान नाही, पुरस्कार नाही, स्वागत नाही, धन्यवाद पण नाही.
साप्ताहिक विवेकचे लोक धन्यवाद वगैरे मानतात आणि ते मानलेही पाहिजेत, कारण त्यांचं एक व्यवहारिक एक आहे. आम्ही संघामध्ये काही धन्यवाद वगैरे काही मानत नाही कोणाचे. कधी कधी लोकांना वाटतं की फारच उद्धट आहेत. तसं नाही. आई वडिलांना कोणी धन्यवाद देतं, भाऊ बहीण काही आपल्या बरोबर त्यांना कोणी धन्यवाद देतं. आपलं घरचं आहे ना, आपलेच लोक आहेत. आणि म्हणून मूळ संस्कार जो आहे तो सर्व समाज आपला आहे, कोणी परका नाही ना. तर परका नाही आहे तर मग धन्यवाद सारखी औपचारिकता कशासाठी पाहिजे? तुमचं आमचं सगळ्यांचं मिळून काम आहे, आमचं काम नाही. छोटा संस्कार कसा दिलाय पूजन डॉक्टरांची प्रारंभीच्या काळामध्ये उत्सवाची पत्रिका तयार झाली आहे का, त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी आपलं त्याच्या कल्पनेवर लिहिलं की आमचा संघाचा उत्सव असा असा आहे म्हणून. पूजन डॉक्टरांकडे गेलं तरी म्हटलं की आमचा म्हणजे कोणाचा आहे म्हणाला. नाही, ते जे येणार आहे ते परके आहेत आणि आम्ही आहोत इकडे. पण त्यांना म्हणतो की आमच्या घरी लग्न आहे, आमच्या घरी काहीतरी पूजा आहे, आमच्या घरी काहीतरी सण आहे, तुम्ही या. जसं असं समाजामध्ये आहे तसं आमचा संघाचा उत्सव आहे. पूजनीय डॉक्टर म्हणतात की इथे आमचा नाही चालणार, इथे आपला लिहा, आपल्या संघाचा उत्सव आहे. दृष्टिकोन काय? आणि म्हणून संचकांची निर्मिती करत असताना अशा प्रकारचा एक भाव आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन काही लोक आज सक्रिय आहेत, काही लोक नाही आहेत, जे निष्क्रिय आहेत तेही आपले आहेत, जे चुकीच्या मार्गाने जाऊन देशाशी विद्रोह करतायत ते सुद्धा आपलेच आहेत असं मानण्याची, तर आपण त्यांना जिंकू शकतो. हिंदू चिंतनामध्ये कोणाला पराभूत करण्यामध्ये आमचा विश्वास नाही. ह्यातही कधी कधी वाक्य सुद्धा मोठं गमतीदार वाटतं. आम्हाला कोणाला पराभूत करायचं नाही. मग करायचं आहे काय? मग हिंदू चिंतन म्हणतं की आम्हाला सगळ्यांना जिंकायचं आहे. जिंकण्याकरता कोणाला पराभूत करावं लागत नाही. जिंकण्याकरता हृदयाची भाषा असावी लागते, व्यक्ती जिंकावी लागतात. व्यक्तीला पराभूत करून तो कधीही तुमचा होत नाही, तो गुलाम होईल. तुम्ही त्याला जर जिंकलं तर तो तुमचा होईल. गुलाम करायचे तर काय करायचं? म्हणजे फार वेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन पूजनीय डॉक्टरांनी दिलेत. आणि म्हणून त्यांना म्हणताना म्हटलं की असा भारत जो उभा करायचा आहे त्याची सुरुवात 1925 साली, त्या दिशेने वाटचाल चालू. आणि मग एका ठिकाणी म्हटलं की आम्हाला समाजामध्ये तर पुष्कळ चांगले विचार करणारे लोक असतात, नाही असं नाही, प्रामाणिकही असतात, पण त्यांना प्रश्न दिसत असतात. पूजनीय डॉक्टरांनी म्हटलं की या समाजामध्ये, या देशाला वेगवेगळ्या व्यवस्थांसमोर प्रश्न विचारणारे पुष्कळ लोक आहेत. आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधणारे लोक पाहिजेत. मूलभूत अंतर आहे ना एकूणच भूमिकेमध्ये. म्हणून या सगळ्या कल्पनांचा सामूहिकपणे जेव्हा विचार आपण करतो तेव्हा हा देश कसा असला पाहिजे, मी संघ कसा असला पाहिजे म्हणणार नाही, हा देश कसा असला पाहिजे, हा समाज कसा असला पाहिजे की जो एकदा अशा प्रकाराने तो उभा राहिला तर पुढची काही हजारो वर्ष कोणीही या देशावरती, या समाजावरती पुन्हा एकदा आपण आक्रमण करून याला नष्ट करावं अशी हिंमत कोणी करू शकणार नाही. पण त्यासाठी जे हे आधारभूत गोष्टी पाहिजे त्या. आणि म्हणून संघाने असं म्हटलं, डॉक्टरांनी असं म्हटलं की सगळा समाज केव्हा तरी जोडला जाईल, पण समाजासमोर काही आदर्श उभे राहिले पाहिजेत की त्या आदर्शांकडे बघून सिद्धांतावरती विश्वास बसेल, तत्त्वज्ञानावरती विश्वास बसेल, पद्धतीवरती विश्वास बसेल, असं आदर्श जीवन जगणारे लोक समाजामध्ये पाहिजेत. भगवान कृष्णाच्या त्या 12व्या अध्यायामध्ये, त्या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे तो श्लोक सांगत नाही मी, त्याचा भावार्थ. तरी भगवंतांनी म्हटलं की मला सर्वात प्रिय कोण आहे. आधीच्या श्लोकांमध्ये वर्णन आहे वेगळं, आणि शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलं की धर्म समजावून सांगणारे, धर्म ज्यांना समजला असे लोक श्रेष्ठ आहेत. धर्म समजावून सांगण्याची ज्यांचं कौशल्य आहे तेही श्रेष्ठ आहेत. पण कृष्ण म्हणतायत
धर्म जे आचरणामध्ये आणतात ते मला अति जवळचे आहेत. असे अति जवळचे श्रेष्ठ कार्यासाठी असे उभे करणं. आणि म्हणून पूजनीय डॉक्टरांनी म्हटलं की प्रयत्न असा राहिला की जसा भाव माझ्या अंतःकरणामध्ये आहे तोच भाव दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये संक्रमित झाला पाहिजे. ही संक्रमित करण्याची अद्भुत क्षमता ज्या व्यक्तिमत्वांकडे असते त्या व्यक्तिमत्वांमध्ये या देशामध्ये अशी कमी लोक नाहीत. त्या श्रेष्ठ मालिकेमध्ये पूजनीय डॉक्टर हेडगेवार आहेत. त्यांच्या आज स्मृती दिन त्या अर्थाने आहे. त्यांना विनम्रपणे अभिवादन करून आणि माझं बोलणं मी संपवतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद भैयाजी. युगदृष्टा डॉक्टर हेडगेवारांच्या संकल्पनेतला संघ, त्यांच्या विचारातला संघ आणि प्रत्यक्ष 96 वर्षाचा प्रवास याचा जो वस्तुपाठ किंवा त्याचा आलेख आपल्या भाषणातून आपण इथे मांडलेला आहे. संघ का वाढला, संघ का रुजला, याच्या मागची जी डॉक्टरांची प्रेरणा होती, विचार होता, तो आपण इथे मांडलेला आहात. प्रकाशन सोहळ्याच्या समारोपणाकडे आपण जातो आहे. अथर्व कंटी यांचं पसायदान होईल आणि त्यानंतर हा आपला कार्यक्रम संपेल. अथर्व कंटी. झाला सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. सर्वांसाठी चहा पानाची व्यवस्था केलेली आहे. आपण बाहेर चहा पान घ्यावं.